नमस्कार, चित्रा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी मोनिका डहाटे, चित्रा न्यूज यूट्यूब संपादिका महाराष्ट्र। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। आमचे सहकारी कालिदास खोब्रागडे, जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा, चित्रा न्यूज महाराष्ट्र यांच्यासोबत। सरकारी जागेतील पुरातन फळझाडांसह वनौषधी वृक्षांची सर्रास कत्तल। दिघोरी, मोठी व मालदा गावाची सीमेवरील प्रकार। वनपरिक्षेत्र अधिकारी निद्रिस्त। वनसंवर्धन आणि संरक्षणाकरिता शासन प्रयत्नशील असून वृक्ष लागवडीसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून निधीही उपलब्ध करतो, पण स्थानिक व कर्मचाऱ्यांचे वन संवर्धनाकडे दुर्लक्षामुळे वन तस्करांकडून पुरातन फळझाडे व वन औषधींच्या वृक्षांची कत्तल केल्याचा अफलातून प्रकार वन परिक्षेत्र लाखांदूरचे अधीनस्थ सहवन क्षेत्र दिघोरी मोठीमधील दिघोरी मोठी ते मालदा गावच्या सीमेवरील उघडकीस आला आहे। यात वन तस्करांनी 20 ते 25 वर्षावरील आंबा, मोह, बेहडा व कडुनिंबी इत्यादी प्रजातीच्या 10 ते 12 वृक्षांची कत्तल केली असली तरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांसह स्थानिक व वन कर्मचारी मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येते। वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर सहवन क्षेत्र व वनरक्षक बीट दिघोरी मोठी व मालदा मोठ्या झाडांचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त आहे। यात सागवण, पिजा, साजा यासारखे मौल्यवान वृक्ष, याशिवाय आंबा, मोह, जांभूळ यासारखी फळझाडे, तर बेल, आवळा, बेहडा ही वन औषधी या वनक्षेत्रांचे वनवैभव असून वाघ, बिबट, अस्वल, लांडगा ही हिंस्त्र, श्रापदे, तर हरिण, सांबर, रानडुक्कर, घोडेनील, रानगवे यासारखे तृणभक्षी प्राणी व साप, विंचू, सरडा, घोरपड ही सरपटणारे, तर रंगीबिरंगी फुलपाखरे या वनांचे वैभव आहे। या वनास लागून गावकऱ्यांच्या शेतजमीन असून लगतच्या वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांची अतिक्रमण केले असले तरी स्थानिक वन कर्मचारी अथवा वन अधिकाऱ्यांनी अतिक्रमक काढण्याचे सौजन्य दाखविले नाही। याच वन परिक्षेत्रातून साकोली ते चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो। वन परिक्षेत्र अधिकारी भूपेश गावित, दिघोरीचे क्षेत्र सहाय्यक सय्यद, वनरक्षक कोटांगले व मुंडे मॅडम यांच्यावर वनक्षेत्राचे संरक्षणाची जबाबदारी आहे। सर्व वन कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास असले तरी वन संवर्धनाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जाते। त्यामुळे वन तस्करांचे फावते व सरकारी जागेवरील वन संपदेची सर्रास कत्तल केली जाते। वनरक्षक बीट दिघोरी मोठी आणि मालदा गावच्या सीमेवर अनेक पुरातन वृक्ष असून हे स्थळ महामार्गालगत आहे। या महामार्गावरून 24 तास रहदारी सुरू असते। शिवाय वन कर्मचारी व अधिकाऱ्यांचेही जाणे येणे असले तरी दिघोरी मोठी व मालदा सीमेवरील आंबा, मोह, बेहडा व कडुनिंबी इत्यादी प्रजातीच्या पुरातन वृक्षाची कत्तल करून इतरत्र वाहतुकी करण्यात आली। पण याबाबत वन कर्मचाऱ्यांना माहिती नसणे हा संशोधनाचा विषय झाला आहे। चव्हाट्यावरील वृक्षांची जर कत्तल होत असेल तर जंगलातील वृक्षांची काय अवस्था असेल हे न समजण्यापलीकडचे आहे। स्थानिक वन कर्मचारी व वन तस्करांचे हितसंबंध आहेत काय याचा वरिष्ठ वन अधिकाऱ्यांशी शोध घेऊन दिघोरी मोठी व मालदा गावचे सीमेवरील फळझाडे आणि वनौषधीच्या पुरातन वृक्षांची कत्तल करणारा तो वन तस्कर कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे।